11 तास प्रवास करून ना जेव्हा आपण कोकणात पाऊल ठेवतो ना तर एकदम भारी वाटतं. गणपती बाप्पा. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि बाप्पाचं आगमन झालं आहे. तर ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहतो ना तो क्षण म्हणजे बाप्पाचं आगमन. जसा गणपतीचा सण जवळ येतो ना तसे कोकणवासी ना म्हणजे पावलं चालू लागतात कोकणाच्या दिशेने. सो हाच अनुभव पाहण्यासाठी ना मी चाललो आहेच आपल्या कोकणातल्या गावी. तर त्याच्या आधी ना पाठी पाहू शकतात चाळीतला गणपती आहे. सो आता ना आपल्याला छोटी मूर्ती आणायची आहे. तर त्याआधी आपण छोटी मूर्ती आणूया बाप्पाची. त्यानंतर ना आपला प्रवास होणार आहे कोकणाच्या दिशेने. सो आपला प्रवास होणार आहे कोकण रेल्वेने. सो नक्की हा प्रवास कसा असेल, रेल्वे कोणती, प्रवासाला आपण काय काय पाहायला भेटेल, सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व पाहायला भेटेल. तर चला हा व्लॉग ना लवकर चालू करूया. आधी आपण ना बाप्पाचं आगमन करूया. त्यानंतर ना तुम्हाला भेटतो दादर स्टेशनला. गणपती बाप्पा. सो फायनली पोचलो दादरला. आणि आज गर्दी बघा, खूप जास्त गर्दी आहे. कारण गणेश उत्सव म्हटल्यावर कोकणात जायसाठी तर सर्व रेडी असतात. मला माहिती असेलच मुंबई गोवा हायवे पूर्ण पॅक आहे 3-4 दिवस. तर बरं झालं की कोकण रेल्वेची आपली तिकीट होती. मी ही तिकीट 4 महिन्यापूर्वी काढली होती. सो आपला प्रवास होतोय 12051 जनशताब्दी एक्सप्रेस. तर चला हा प्रवास माझ्यासोबत एन्जॉय करा. ह्या प्रवासात खूप धमाल मस्ती होणारच आहे. त्यासोबत ना तुम्हाला काय करायचं आहे की हा व्लॉग शेवट पण बघायचा आहे. आपल्या प्रवासात जॉईन झाले आहेत पप्पा आहेत आणि सचिन खानविलकर आणि मिसेस. तुम्ही मामाला पाहिलं असेल अंगणवाडीच्या व्हिडिओमध्ये. आपण कोकणात प्रवास केलेला. पुन्हा योगायोग आहे की पुन्हा कोकणात प्रवास करतो कोकण रेल्वेने. आणि त्यांची मिसेस. कसं वाटतं प्रवास? भारी वाटतोय ना. आणि त्यांचा लाडका सोहम खानविलकर. आता बोल काहीतरी. अरे काहीतरी बोल, जोरात बोल. जनशताब्दी एक्सप्रेसचा टायमिंग आहे ना 5:10 सुटते CSMT वरून. आणि बरोबर ना 5:22 येते दादरला. इथून मग ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि मग कणकवली. सो आपला डेस्टिनेशन आहे कणकवली. आता बघूया कणकवलीला कितीपर्यंत जाते. गणपतीला ना कोकणात ना कोकण रेल्वेने प्रवास करता म्हणजे नातच हुआ. तर हा प्रवास मी करतो आणि तुम्ही एन्जॉय करा प्रवास. सो टोटल आपली 4 सीट आहेत. 10, 11, 12 आणि 13. आणि हा AC कोच, AC चेअर कार. ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम झाला की फक्त रॉंग साईडला आम्हाला सीट्स भेटले आहेत. मी एक्सपेक्ट करू तिथे त्या साईडला भेटावे. बट ठीक आहे. कसं वाटतंय प्रवास? सोम छान. काहीतरी बोल आता. चांगलं वाटतंय. आता मी काय ऑर्डर केलं आहे?
उपमा ऑर्डर केला आहे. इथे पण इथे शिरा आहे ना, शिरा आणि हां चीज सँडविच आणि तो पण शिरा आहे. सो पाहूया आता कसं आहे टेस्टला. ह्याची कॉस्ट आम्हाला पडली 200. आय थिंक 50-50 ईच असावं. थोडं कॉस्टली आहे बट लेट्स सी. ठीक आहे, गरम नाही आहे, गरम अजिबात नाही आहे, थंडगार आहे. टेस्ट पण ठीक आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे, हे लोक चार्जेस घेतात बट गरम नाही आणि टेस्ट पण इतकी काही चांगली नाही आहे. टेस्ट आहे शिऱ्याला, मजा नाही ना. विंडो साईडला बसून ना फक्त कोकणातला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे. तर हा प्रवास स्टार्ट करताना देवाच्या नामस्मरणाने स्टार्ट करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सोहम काय आणलंस? लेस नाही फुटत आहे तुझ्याकडून? फुट पटकन. शबाश. चला या मंडई नाश्ता करून घ्या. उपमा तर खराब निघाला, ॲटलीस्ट चिप्स तरी. ए सोहम, वाजले आहेत बरोबर 10 आणि आता मी आलो खेडला. ॲक्च्युली गाडी ना 1 तासभर लेट आहे. एवढ्या ती चिपळूणला असावी बट 1 तास लेट आहे. क्रॉसिंगला सारखी थांबते. जसं मी ऐकलं आहे ना, काल ना तुतारी ना 12ला सुटली आहे ना, ती आता उक्षीला आहे. 9 वाजता उक्षीला होती. पुढे ना मला असं वाटतं की पुढे ना आपल्याला क्रॉसिंग भेटणार आहे. तर बघूया की नक्की किती वाजेपर्यंत कणकवलीला पोहोचते. फायनली गाडी पोहोचली रत्नागिरीला. तब्बल 2 तास गाडी लेट आहे. वाजले आहेत बघा 2, 11:30चा टायमिंग आहे रत्नागिरीचा. फायनली ना गाडी आली रत्नागिरीला. दुपारचे 2 वाजले आहेत. गाडी ना ऑलरेडी 2 ते 2.5 तास लेट आहे. आम्ही सकाळी 5:30 गाडी पकडलेली आणि ती आता 2 वाजता आली रत्नागिरीला. आणि आपल्यासोबत जे प्रवास करत होते ना ते रत्नागिरीला उतरले, कारण त्यांचं गाव आहे लांजा. ॲक्च्युली झालं असं आहे की ना स्पेशल ट्रेनमुळे ना टाईम टेबलचे ना 12 वाजले आहेत
सो पाहूया आता आपल्याला पुढचा प्रवास कसा होतो. सो मला वाटतं की 4-4:30 पर्यंत आपण कणकवलीला पोहोचू. त्यानंतर आपण जायचं वैभववाडीला माझ्या गावी. सो आपला पुढच्या प्रवासानं आपल्या कुटुंबाला घरापर्यंत असणार आहे. आणि बघा आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडत होता जोरात. आता बघा ऊन बघा काय चमकत आहे. पावसाची पण कमाल आहे. 2 मिनिटापूर्वी ना इतका मुसळधार पाऊस पडत होता ना, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आता बघ कडकडीत ऊन पडत आहे. सो चला पुढचा प्रवास एन्जॉय करा. पाहूया की आपल्याला पुढे काय काय पाहायला भेटतं. आय होप आतापर्यंत मला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आताच आणि पुढचा प्रवास एन्जॉय करा. गाव लागतं. सो मी लास्ट व्हिडिओमध्ये पण ना अंगणेवाडीच्या तुम्हाला मी गाव दाखवलेलं कोकण रेल्वेतून. सो ह्या व्हिडिओमध्ये पण ना तुम्हाला मी गाव दाखवतो. तुम्हालाही समजेल. समजा गाव ना आचिरमेच्या जवळ लागतं. आचिरमे जो स्टॉप आहे ना तिथे लागतं. सो नजारा बघा. हे निसर्ग फक्त तुम्हाला कोकणात पाहायला भेटेल. जेव्हा आचिरमेच्या आसपास गाव लागतं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आपण कणकवलीला गेल्यावर पण तुम्हाला गाव दाखवणारच आहे माझं घर. पण त्याच्या आधी मला कोकण रेल्वेतून कसं मला गाव दिसतं तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून दाखवतो. सो फायनली आलो कणकवलीला. कणकवलीमध्ये पाऊल ठेवतात ना जीवात जीव आला. कारण की ना 11 तास प्रवास करून ना जेव्हा आपण कोकणात पाऊल ठेवतो ना एकदम भारी वाटतं. तर आधी आपण ना काय करू माहिती, आधी आपण ना जेवून घेऊया. कारण की ना जेवलो नाही आहे कारण ट्रेनमध्ये जेवण चांगलं भेटत नव्हतं. सो आता कणकवलीमध्ये जाऊ सिटीमध्ये जेवू. तिथून जाऊ आम्ही नांदगाववरून तळ्यात हमकारवाडी गडमट तिथे माझं गाव आहे. आपण आता काय करूया माहिती आहे, आता मी जातो घरी. मला घरी गेल्यावर ना बाप्पाचं दर्शन त्यासोबत ना रात्री भजन आहे ते दाखवतो. तर चला आपण भेटू घरी. रात्रीचे 10 वाजले आहेत आणि अंगणात ना जेवण वगैरे होऊन ना अंगणात बसलो आहे आणि मस्त वारा सुटला आहे. संध्याकाळी 7 वाजले यायला. 4:30 वाजता गाडी आली. त्यानंतर 1-1.5 तास लागला घरी येईपर्यंत. त्यानंतर फ्रेश झालो, पूजा केली आणि म्हटलं की आता ब्लॉग पुन्हा स्टार्ट करूया. सो तुम्ही आतापर्यंत मला प्रवास पाहिला असेल मुंबई टू कणकवली जनशताब्दी एक्सप्रेसने. कोकणातला गणपती म्हटल्यावर भजन तर येतच. सो म्हटलं की हा व्हिडिओ आपण भजनाने एंड करू. तर चला पुढे ना तुम्ही भजनचे काही क्लिप्स बघा. बोलतोय बोल. आपली भावकी भावकी बोललो. भावकी फॅमिली, मोरिया, अक्षय, शिलार आणि तो बा पोरींचा लाडका. आता ते बोल ना, पोरींचा लाडका समर्थ सावंत. विषय जो आपल्याला
गणेश गलीच्या आगमनाला सॉरी पाद्यपूजनला भेटलेला आणि साहिल रोहनचा मित्र, रोहनच्या ब्लॉगमध्ये मी पाहिलं असेल, सॉरी रोहनचा भाऊ कोण? भजन संपल्यावर तो लाडू खाण्याचा आनंद असतो ना, तो एक वेगळा असतो. बरोबर ना? हो बरोबर. हा साहिल सो पाहिली कोकणातलं भजन आणि कोकणातली आरती, एक वेगळीच मजा असते ना. आणि ऐकू येत आहे आरती अजून चालू आहे, अजून ना 4 ते 5 घर आहेत तिथे आम्हाला जायचं आहे आणि आरती करायची आहे. रात्रीचे वाजलेत 11:30. सो आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्सवर सांगा मला नक्की व्हिडिओ कशी वाटली. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.